नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा. आपण सर्वांचं खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य पेपरच्या अभ्यासाकरिता तयार केलेले आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे याच्यात सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं भारतीय दंडविधान संहिता प्रकरण क्रमांक 2 सर्वसाधारण व्याख्या किंवा स्पष्टीकरणे यातील कलम 10 ते 25 या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्या आपण या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासल्या आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये कलम 26 ते कलम 52 या सर्व व्याख्या तपासणार आहोत. तर चला आपण चलूया आपल्या पुढील व्याख्येकडे. त्याआधी कालचं जे लेक्चर होतं त्याच्यात शेवटची जी बाब आपण शिकलेलो आहोत की भारतीय दंडविधान संहिता कलम 24 व कलम 25 याच्यात नेमका काय फरक आहे मी तो आपल्याला सांगितला होता. आपल्यातीलच एका बांधवाने मला असा प्रश्न विचारला होता की सर, कपटीपणा जो आहे त्याच्याबद्दल अजून एखादं दुसरं उदाहरण जर सांगितलं तर बरं होईल. मी आपल्याला आधीच एक गोष्ट आधीच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून सांगितली होती की अप्रामाणिकपणा हा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्ते किंवा मिळकतीशी संबंधित असतो आणि कपटीपणा जो आहे तो एखाद्या व्यक्तीच्या कीर्तीशी किंवा लौकिकाशी खेळ करून त्याला लुबाडण्याचा जो प्रयत्न असतो, तो प्रयत्न किंवा तो अपराध म्हणजेच कपटीपणा होय. आपण सहजासहजी जर म्हणायचं म्हटलं तर हे जे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड होतात, आपल्याला सर्वांना माहीतच असेल की कुठल्या तरी एका नंबरने कॉल येतो, समोरच्या व्यक्तीला सांगितलं जातं की आपल्याला अशा अशा प्रकारची लॉटरी लागलेली आहे, ती रक्कम आपल्याला आपल्या खात्यात जर वर्ग करायची असेल तर कृपया आम्ही आपल्याला जी माहिती विचारतोय ती माहिती सांगा. आणि या ट्रॅपमध्ये फसून एखादी साधी व्यक्ती किंवा अशिक्षित व्यक्ती म्हणा किंवा ज्यांना जास्त सायबर क्राईमबद्दल नॉलेज नाही अशी व्यक्ती सहजच ती माहिती समोरच्या व्यक्तीला कोणीतरी बँकिंग क्षेत्रातली व्यक्ती किंवा चांगली व्यक्ती, सत्य व्यक्ती म्हणून गृहीत धरते आणि आपली सर्व माहिती सांगून टाकते आणि याच पद्धतीने त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून रक्कम ही चोरली जाते. हा जो प्रकार आहे, हा प्रकार म्हणजे निव्वळ त्या कस्टमरच्या म्हणजे तो ज्या व्यक्तीला फोन केला जातो त्या व्यक्तीच्या मानसिकतेशी, त्याच्या लौकिकतेशी, त्याच्या कीर्तीशी केलेला हा खेळ आहे आणि याच्यातच त्या माणसाला लुबाडलं जातं आणि त्याच्याकडनं पैसा काढून घेतला जातो, तोही अवैध मार्गाने. हा जो प्रकार आहे या ठिकाणी हा प्रकार कपटीपणाचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मी आपल्या दैनंदिन जीवनातलं एक छोटंसं उदाहरण देऊन आपल्याला कपटीपणा म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यानंतर देखील त्या बांधवाला किंवा इतर कोणालाही अजून काही शंका असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. मी अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत कलम 26. कलम 26 जर म्हटलं तर हे कलम, ह्या कलमाबद्दल म्हणायचं म्हणजे IPC मधील सर्वात सोपी आणि लहान व्याख्या आहे. आयोगाचं बिलकुल नावडतं हे कलम आहे. आयोगाने आजपर्यंत याच्यावर एकही प्रश्न विचारलेला नाही माझ्या माहितीनुसार. माझ्या माहितीबाहेर एका दुसरा प्रश्न असेल तर सांगता येत नाही, परंतु जवळजवळ आयोगाने याच्यावर आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण याचा अभ्यासच करायचा नाही. ठीक आहे, मी आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कलम 26 मानण्यास किंवा समजण्यास कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीस जर एखादी घटना समजून चालण्यास पुरेसे कारण असेल तर तिला तसे समजण्यास कारण असल्याचे म्हटले जाते. ही झाली याची पुस्तकी व्याख्या. आता अत्यंत साधी आणि सिंपल गोष्ट किंवा अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे की आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना कोणतीही गोष्ट अशी असावी असं मानण्यास आपल्याला एखादं कारण जर असेल तर त्या कारणालाच किंवा याच संकल्पनेला मानण्यास कारण असं म्हणतात. याच्यामध्ये खूप काही मोठं उदाहरण ही देण्यासारखं नाही, तरी मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला देऊन टाकतो की समजा एखादा सराईत गुन्हेगार आहे ज्याला नेहमी चोऱ्या करायची सवय आहे. ठीक आहे, आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटला किंवा आपल्या पोलिसांना ठरलेलं असतं की या हद्दीत किंवा या प्रकारची चोरी झाली तर त्या एरियातले काही स्पेसिफिक असे लोक असतात
ज्यांच्यावर पोलीस लोकांना आधी संशय येतो. म्हणजे हा जो संशय आहे पोलिसांना हे मानण्यास काही अंशी कारण असतं की जर अशा प्रकारचा गुन्हा घडला तर त्या एरियामधील XYZ नामक या अपराध्याने किंवा गुन्हेगाराने हा प्रकार केला असावा. त्याच्यात तथ्य काय आहे ही बाब नंतरची झाली, परंतु एक सर्वसाधारण पद्धतीने त्या हद्दीतले जे पोलीस अधिकारी कर्मचारी असतात ते लगेच तसं समजून घेतात की हा अशा प्रकारची चोरी किंवा अशा प्रकारचा जर अपराध झाला असेल तर कदाचित XYZ ने केलेला असेल. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काहीही नाही. कलम 26 मानण्यास कारण आपण एका ओळीत एकदा जरी वाचन केलं तरी आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, याच्यानंतर आपण वळूया. पुढचं जे कलम आहे अभ्यासातलं ते कलम आहे कलम 28 नकलीकरण. हे मात्र कलम आयोगाचं अत्यंत आवडतं कलम आहे. या कलमावर आयोगाने आजपर्यंत बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत आणि तेवढं चांगलं कलम देखील आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी फसवणूक करण्याचा उद्देश असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोणतीही व्यक्ती जर एखादी वस्तू नकली पद्धतीने तयार करत असेल तर ती वस्तू तयार करण्यामागे त्या व्यक्तीचा फसवणूक करण्याचा उद्देश असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच जर उद्देश फसवणुकीचा नसेल तर अपराध होत नाही. यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूशी सदृश्य वस्तू तयार करण्यामागील उद्देश जर फसवणुकीचा असेल तर अगदी तंतोतंत नकल असणे आवश्यक नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीने एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी जर सदृश्य तयार केली त्यामुळे कोणाची फसगत होण्यासारखी असेल तर त्या व्यक्तीला हे सिद्ध करून देणे गरजेचे असते की त्यामागे त्याचा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. आणि जर ती व्यक्ती तसे सिद्ध करू शकली नाही तर तिला मात्र नकलीकरण केले म्हणून दोषी मानण्यात येईल. म्हणजे काय, या ठिकाणी नकलीकरण म्हणजे काय हे आपण सगळ्यात आधी आपल्या सोप्या भाषेत लक्षात घेऊया. नकलीकरण म्हणजे कोणत्याही अशा एखाद्या वस्तूसारखी सेम टू सेम दिसणारी किंवा तशी दिसणारी एखादी दुसरी वस्तू तयार करणे आणि ती वस्तू तयार करण्यामागचा उद्देश जर त्या व्यक्तीचा अवैध असेल, बेकायदेशीर असेल किंवा चुकीचा असेल तर त्या व्यक्तीला या कायद्यानुसार किंवा या कायद्याच्या या कलमानुसार या व्याख्येनुसार नकलीकरण केले म्हणून दोषी मानण्यात येते. बरोबर, याच्यात असं म्हणण्यात आलेलं आहे की जर त्या व्यक्तीचा उद्देश तसा नसेल आणि त्या व्यक्तीने जर ती बाब कोर्टात सिद्ध केली की ही वस्तू तयार करण्यामागे माझा तसा काही चुकीचा उद्देश नव्हता तर त्या व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारचा अपराध दाखल केला जाऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी उद्देश होता किंवा नव्हता ही सगळी सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित आरोपी व्यक्तीवर असते. ठीक आहे, नकलीकरण याला इंग्रजीमध्ये काउंटरफिट असे म्हणतात. आपण जर एक कॉमनली बघायचं म्हटलं तर नोटांचे किंवा चलनी नाण्यांचे नकलीकरण केले जाते. तसेच स्टॅम्प जे असतात, जे हे स्टॅम्प आहेत यांचं नकलीकरण केलं जातं आणि यांच्या मार्फतीने बाजारात सर्रासपणे काळा बाजार केला जातो. अशा प्रकारात नकलीकरण केले म्हणून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो. आयोगाने याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. अत्यंत चांगलं आणि सोपं कलम आहे. या कलमात ज्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या मी आपल्यासमोर त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात काही शंका असेल तर मला आपण कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आपण यापुढील कलम जे आहे आपलं ते आहे कलम 29, ते म्हणजे दस्तऐवज. यावर देखील आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. दस्तऐवज ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डॉक्युमेंट्स. मित्रांनो, आपण डॉक्युमेंट्स किंवा दस्तऐवज असं ऐकलं किंवा कुठं वाचलं देखील तरी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त असं एक चित्र उभं राहतं की डॉक्युमेंट्स म्हणजे काहीतरी कागदांचा बंच असावा, कुठली कागदपत्रे असावीत, आपण त्यांनाच डॉक्युमेंट्स म्हणतो. ठीक आहे, परंतु कायद्याच्या भाषेत जर आपण दस्तऐवज याची व्याख्या बघायचं म्हटलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने सविस्तर अशी व्याख्या केली आहे. ती व्याख्या आपल्याला पुस्तकी भाषेत काय आहे ते सांगतो की दस्तऐवज हा शब्द कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून अक्षरे, आकड्या, आकृत्या किंवा चिन्हे, लक्षात घ्या या चारही गोष्टी. दस्तऐवज म्हणजे अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे अशा साधनांनी किंवा अशा एकाहून अधिक साधनांनी कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेली किंवा रेखाटलेली
किंवा अभिलेखित केलेली बाब दर्शवतो. म्हणजे काय बघा, आपल्या एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे एखाद्या व्यक्तीने अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे यांच्या माध्यमातून कोणत्याही पदार्थावर, कोणत्याही साधनावर जर या वस्तू गिरवल्या आणि त्या वस्तू किंवा सदर ही जी बाब आहे, ही बाब कोणत्याही बाबतीत न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित असेल किंवा जर त्याचा संबंध न्यायालयीन प्रक्रियेशी येत असेल तर न्यायालय त्या गोष्टीला दस्तऐवज म्हणून, पुरावा म्हणून त्याचा वापर कोर्टात केला जातो किंवा करून घेतं. बऱ्याचदा असं होतं, एखादा अपराध घडतो किंवा समजा एखाद्या माणसाला 4-5 लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला किंवा जीवेठार मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि समजा त्या 4-5 लोकांनी त्याला मारलं आणि एका जागेवर फेकून दिलेलं आहे आणि त्याच्यात जर थोडासा जीव बाकी असेल आणि त्याला घडलेल्या अपराधाबद्दल जर पोलिसांना किंवा कोणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला असं तर नाही की काही कागदपत्र त्या ठिकाणी उपलब्ध असेल जेणेकरून तो कागदावर सगळी स्टोरी लिहून देईल. त्यानंतरच्या गोष्टी, त्या ठिकाणी त्या व्यक्तीने जर एखाद्या दगडाने एखाद्या झाडावर किंवा एखाद्या आपल्या हाताने त्या ठिकाणी असलेल्या मातीवर वगैरे असं कुठल्याही प्रकारचं चिन्ह काढलं, आकृती काढली, अंक काढला किंवा काही संदेश लिहून गेला तरी त्या गोष्टीला न्यायालयात पुरावा म्हणून एक दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे दस्तऐवजी पुरावा म्हणून ग्राह्यता आहे. म्हणून या कलमामध्ये अशा काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. कलम 29 दस्तऐवज अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे यांच्या माध्यमातून कोणत्याही साधनावर गिरवलेली जी बाब असेल किंवा रेखाटलेले जे चित्र असेल हे सगळं अभिलेखित, हे जे रेखाटलेलं चित्र आहे हे अभिलेखित जे चित्र आहे ती बाब म्हणजे दस्तऐवज होय. ठीक आहे, जास्ती विचार करण्यासारखं या कलमात नाही आहे आणि मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की आपण एखाद्या कायद्यातील एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केला तर त्याच्यातून बरेचसे अर्थ हे बाहेर निघतात. म्हणून आपण आपल्या परीक्षेपुरताच अभ्यास करायचा आहे. बाकी अवांतर अभ्यास आपण जेव्हा आपल्याकडे अवांतर वेळ असेल तेव्हा आपण यूट्यूबवर कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करून घेऊ शकतात. ठीक आहे, पुढचं जे कलम आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स डॉक्युमेंट्स. कलम 29 ही जी व्याख्या आहे ही व्याख्या भरपूर मोठी आहे. ही मी आपल्यासमोर बिलकुल वाचून दाखवत नाही आणि दुसरी गोष्ट आपणही याच्यात काही वाचावं असं मला काही वाटत नाही. अत्यंत एका ओळीत सांगतो, आपण कलम 29 मध्ये जी दस्तऐवजाची व्याख्या बघितली तीच व्याख्या आहे. फक्त या ठिकाणी एकच फरक आहे, तो म्हणजे या ठिकाणी जो कोणताही डॉक्युमेंट्स, जो कोणताही दस्तऐवज उपलब्ध आहे तो दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असतो. म्हणजे त्या व्याख्यात असं म्हटलंय की ज्या ज्या ठिकाणी दस्तऐवज असं वाचलेलं होतं याआधी या कायद्यात त्या प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज असं वाचण्यात यावं. बाकी पुस्तकी व्याख्यात काहीच नाही. म्हणजे आपण बघा, आपली हार्ड डिस्क म्हणा, मेमरी चिप म्हणा, मेमरी कार्ड म्हणा, पेन ड्राईव्ह म्हणा, अशा CD म्हणा, या अशा अलग अलग पद्धतीतून जे काही पुरावे किंवा जे काही डॉक्युमेंट्स, ज्या काही बाबी आपण जमा करून ठेवतो आणि त्या एखाद्या घटनेशी संबंधित असल्यामुळे कोर्टात जेव्हा सादर करण्याची वेळ येईल तेव्हा त्याला इलेक्ट्रॉनिक्स डॉक्युमेंट्स म्हणून सादर केलं जातं. बाकी खूप काही विशेष सांगण्यासारखं या कलमात नाही. याच्यानंतरच्या कलमाकडे आपण वळूया. ते कलम म्हणजे कलम 30 मौल्यवान रोखा. मूल्यवान रोखा याला इंग्रजीत म्हणतात व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स. ठीक आहे, मूल्यवान रोखा किंवा मौल्यवान रोखा असा शब्द कधी कधी आयोग करतं. तर मौल्यवान रोखा हा जो प्रकार आहे हा देखील एक दस्तऐवजाचाच प्रकार आहे. फक्त हा दस्तऐवज कलम 29 याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यात थोडंसं वेगळंपणा काय आहे मी ते आपल्याला सांगतो. मूल्यवान रोखा म्हणजे पुस्तकी व्याख्या आपण 1-2 मिनिटं बघूया. बघा, याचा अर्थ जो दस्तऐवज कोणत्याही वैध हक्काची निर्मिती करतो, वैध हक्क लीगल राईट्स, विस्तारण करतो, हस्तांतरण करतो, निर्बंधन करतो, नाहीसा करतो किंवा सोडून देणे या गोष्टी करतो, किंवा आपण ज्याद्वारे वैध दायित्व अधीन आहोत किंवा आपणास वैध हक्क नाही असे कोणती व्यक्ती मानणे असा किंवा तसा असल्याचे दिसणारा दस्तऐवज म्हणजेच मौल्यवान रोखा होय. आपण या पद्धतीने पुस्तकी व्याख्या जर वाचली तर बऱ्याच गोष्टी आपण आपल्या डोक्यात हँगिंग असा प्रकार होऊन जातो. आपण कुठंतरी अडखडतो
की काय नेमकं हे, तर अत्यंत सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. मौल्यवान रोखा म्हणजे अशा प्रकारचा दस्तऐवज की ज्याच्यात कोणत्याही प्रकारे पैसे किंवा मालमत्ता यांची देवाणघेवाण होते, म्हणून याला मूल्यवान रोखा असे म्हणतात. कायद्याच्या भाषेत आपण जे आपले एखाद्या मालमत्तेची खरेदी पेपर्स, विक्री पेपर्स, चेक्स वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे मूल्यवान रोखा, व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स, ज्याच्यातून कोणत्याही माणसाच्या कायदेशीर हक्कांची निर्मिती केली जाते. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीने एक घर खरेदी केलं, त्याची खरेदी आपण कायदेशीर रजिस्टर ऑफिसला जाऊन करतो, तेव्हा जे पेपर्स तयार केले जातात की पहिल्या व्यक्तीचा हक्क सुटतो आणि दुसरा व्यक्ती त्याच्यावर हक्कदार म्हणून चढवला जातो. तर अशा वेळेस तो जो कागद तयार होईल, म्हणजे ज्याला आपण आपलं खरेदी खत म्हणतो, त्याला व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्स असं म्हणण्यात येईल. अशा पद्धतीचे बरेच काही कागदपत्र आहेत. आपण फक्त एकच गोष्ट एकावेळेस लक्षात ठेवायची की ज्या कोणत्याही कागदामार्फत पैशांची किंवा मालमत्तेची देवाणघेवाण होते, हक्क लावणे किंवा उतरवणे, निर्बंधन म्हणजे त्याच्यावर निर्बंध आणणे किंवा निर्बंध कमी करणे, हस्तांतरण करणे, या अशा सगळ्या गोष्टी येतात. त्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला आपण मूल्यवान रोखा असे म्हणतो. बाकी याच्यात काही उदाहरणं दिलेली आहेत, ते उदाहरणं आपण पुस्तकातून देखील वाचू शकतात. अत्यंत साध्या पद्धतीने मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. मूल्यवान रोखा याच्यात जास्त काही सांगण्यासारखं आहे असं काही मला वाटत नाही. याच्या पलीकडे आपल्याला अजून काही शंका असतील तर मला आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत चला प्लीज. पुढचं जे कलम आहे ते म्हणजे आयोगाचं प्रकरण 2 जे आहे, त्या प्रकरण 2 मधील सर्वात आवडतं कलम आयोगाचं. आयोगाने आजपर्यंत प्रकरण 2 मधील सर्वात जास्त वेळेस, म्हणजे प्रत्येक वेळेस का ना म्हणत नाही, विचारलेलं हे जे सेक्शन आहे, हे सेक्शन म्हणजे कलम 34, ज्याला आपण समान उद्देश म्हणतो. इंग्रजीत त्याला कॉमन इंटेन्शन किंवा कॉमन ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. समान उद्देश साधण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेल्या कृती, या ज्या कृती आहेत त्या भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 34 मध्ये गणल्या जातात. याच्यात 3 गोष्टी म्हणजे 3च ओळी आपण जर लक्षात ठेवल्या तर कलम 34 वर आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपण 0 सेकंदात देऊ शकता. त्या 3 ओळी कोणत्या लक्षात घ्या. पहिली गोष्ट लक्षात घ्या की कलम 34 म्हणजे एखादी अवैध किंवा बेकायदेशीर कृती केली जाते. लक्षात घ्या, 34 कधी लागेल एखाद्या व्यक्तीवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा 34 लागेल तर त्यामागील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींमार्फत एखादी अवैध किंवा बेकायदेशीर कृती केली जाते. दुसरी गोष्ट, तेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती असतात. लक्षात घ्या, एकाच व्यक्तीवर कॉमन इंटेन्शन किंवा समान उद्देशाचा गुन्हा दाखल होत नाही. ठीक आहे. आणि ऍक्च्युली हा गुन्हा पण नाही, ही फक्त एक संकल्पना आहे. तर सगळ्यात जास्त वेळेस आयोगाने विचारलंय की टिंब किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमल्या आणि त्यांनी एखादी अवैध कृती केली तर भादवी कलम टिंब प्रमाणे त्यांच्यावर आरोप केला जातो. तर लक्षात घ्या, 2 किंवा अधिक व्यक्तींचा या ठिकाणी समावेश असतो. आणि तिसरं म्हणजे कृती एकच उद्देश पार पाडण्यासाठी केलेली असावी. म्हणजे आपण बघा याच्यामध्ये काय असतं, कलम 34 म्हणजे एका प्रकारचं एक प्रिपरेशन असतं, पूर्वतयारी असते. आणि अचानकपणे जर 2, 4, 5 लोक जमलीत आणि त्यांनी काही धिंगाणा घातला तर आपण त्यांच्यावर सरळ राईट लावतो. ठीक आहे. यामध्ये जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादी कृती करत असतील तेव्हा त्यातील प्रत्येकानेच कृती केली असणे गरजेचे नाही. एकाने केलेल्या कृत्याबद्दल सर्व लोक दोषी असतात. थोडक्यात यामध्ये गुन्ह्याची पूर्वतयारी केलेली असते. बघा म्हणजे काय, समजा 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक जमले, त्यांनी एखाद्या प्रकारचा अपराध केला आणि अपराध करताना समजा 4 लोक होते, कृती मात्र एकानेच केली आहे, 3 लोक फक्त सोबतीला होते, तरी त्या तिघी लोकांना कलम 34 अन्वये आणि त्यांनी जे कृत्य केलेलं असेल त्याप्रमाणे पुढील गुन्हे त्यांच्यावर लावले जातात. म्हणजेच समान उद्देश. ठीक आहे. जास्ती अजून काही उदाहरणं द्यायचा प्रयत्न केला तर ते किचकट व्हायचं. 3 ओळी मी लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात नसलं तरी चालते. ओके. आपण यानंतर बघूया पुढचं जे आपलं कलम आहे ते कलम आहे कलम 39 म्हणजे इच्छापूर्वक. त्याला कधी कधी आप खुशीने किंवा स्वेच्छेने असं देखील म्हणतात. कलम 39 त्याला इंग्रजीत व्हॉल्युंटरीली असं म्हणतात, म्हणजे स्वेच्छेने. ओके. याच्यात काय आहे बघा की कोणत्याही प्रकारचे कृत्य करताना ते कृत्य केल्यानंतर त्यामागील परिणामांची कल्पना असताना देखील
जेव्हा ते कृत्य केले जाते तेव्हा ते कृत्य इच्छापूर्वक किंवा आपखुशीने किंवा स्वेच्छेने केले आहे असे म्हटले जाईल. बरोबर. म्हणजे अत्यंत साधी आणि सोपी व्याख्या आहे. इच्छापूर्वक म्हणजे काय की मी एखादी गोष्ट करतोय, त्यामागील माझा उद्देश काय आहे तो भाग घेऊन, परंतु मी ते जे कृत्य करतोय त्या कृत्य केल्यानंतर त्यामागील परिणामांची कल्पना मला आहे आणि तरी देखील जर मी ते कृत्य करतोय तर ते कृत्य म्हणजे मी केलेले इच्छापूर्वक कृत्य होय. या ठिकाणी पराचांदे सरांच्या पुस्तकात अत्यंत चांगलं असं एक उदाहरण दिलं आहे बघा, की एका व्यक्तीला एका विशिष्ट घरात चोरी करायची आहे. ते घर एका चांगल्या वस्तीत वसलेलं आहे. त्याला चोरी करणं सोपं जावं म्हणून त्याने त्या घराला आग लावून टाकली आणि चोरी करून फरार झाला. परंतु आग लावली असताना त्या ठिकाणी एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाला. ठीक आहे, जळून मृत्यू झाला. पण आता या ठिकाणी काय आहे की जो चोरी करणारा व्यक्ती होता त्याच्या मनात दूरपर्यंत कुठेही त्याचा असा उद्देश नव्हता की त्याने कुठल्या व्यक्तीला मारून टाकावं. त्याचा उद्देश काय होता, फक्त चोरी करून निघून जावं. परंतु त्याने काय केलंय, त्याच्या चोरीचा जो उद्देश आहे तो सहजासहजी सफल व्हावा म्हणून त्याने सरळ सरळ घराला आग लावली व त्याच्यात तो मनुष्य मेला. आता ही गोष्ट अत्यंत कॉमन आहे की आपण जर एखाद्या घराला आग लावतोय तर त्या घरात जर कोणी असेल तर तो मरू शकतो, याची कल्पना सर्वांनाच आहे. म्हणून या ठिकाणी त्या चोराचा जरी असा उद्देश नसेल की त्याला मारून टाकावं, तरी देखील त्याला समोरच्या व्यक्तीचा जीव घेतला म्हणून दोषी धरलं जाईल, कारण त्याने ते कृत्य जे आहे ते कायद्याच्या भाषेत इच्छापूर्वक केलेलं आहे. ठीक आहे. बाकी अजून जास्त काही याच्यात देखील या कलमात देखील विचार करण्यासारखं नाहीये. पुस्तकी व्याख्या वाचली तरी ती सोपीच आहे आणि मी आपल्याला पुस्तकातीलच एक चांगलं उदाहरण देऊन हे कलम आहे ते स्पष्ट करून दिलेलं आहे. आपण याच्यानंतर बघणार आहोत आपलं पुढचं कलम 40, ज्याला इंग्रजी भाषेत ऑफेन्स असं म्हणतात आणि शुद्ध मराठीत त्याला अपराध किंवा गुन्हा असं म्हणतात. ठीक आहे. तर कलम 40 प्रमाणे अपराध किंवा आपण एक जनरली जर अपराध किंवा गुन्हा म्हटला तर आपण काही म्हणतो की नाही तू असा प्रकारचा गुन्हा केला, अशा प्रकारचा अपराध केला. परंतु कायद्याच्या भाषेत कोणत्या बाबीला किंवा अपराध ही संकल्पना नेमकं काय ही आपल्याला मी माझ्या भाषेत समजून सांगतो की भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे किंवा इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत ज्या कोणत्याही कृत्याबद्दल किंवा जे कोणतेही कृत्य केल्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद जर सांगितली असेल तर ते कृत्य म्हणजे अपराध होय. ठीक आहे. बाकी पुस्तकात अत्यंत किचकट करून ती व्याख्या सांगितलेली आहे. आपण त्या पुस्तकी व्याख्या नाही जरी वाचली तरी सफिशियंट आहे. मी जे सांगितलं ते आयुष्यभर लक्षात ठेवा की अपराध म्हणजे काय की भारतीय दंड संहिता किंवा इतर कोणत्याही स्थानिक कायद्यात एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृत्याबद्दल जर शिक्षेची तरतूद केलेली असेल, म्हणजे त्याने केलेल्या कृत्याबद्दल जर शिक्षा होईल असं त्या कायद्यात नमूद असेल तर असं कोणत्याही प्रकारचं कृत्य म्हणजे अपराध होय. ठीक आहे. हा विषय इथंच संपूया. याच्यात जास्त काही विचार करू नका आणि पुस्तकी व्याख्या वाचण्याच्या फंद्याती पडू नका. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत कलम 44. अत्यंत महत्त्वाचं आणि आयोगाचं हे देखील एक आवडतं कलम आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. कलम आहे नुकसान किंवा क्षती. शुद्ध मराठीत त्याला क्षती म्हटलेलं आहे कायद्याच्या भाषेत आणि साध्या भाषेत त्याला नुकसान म्हटलेलं आहे आणि आपण त्याला इंग्रजीत इंजुरी म्हणतो. कधी कधी बघा मी आपल्याला हे जे इंग्रजी शब्द सांगतो याचा मागचा जो माझा उद्देश आहे तो अत्यंत साधा आणि सोपा आहे. आपल्यातील बऱ्याच काही लोकांना क्षती म्हणजे काय किंवा क्षती हा शब्द जरी ऐकला तरी असं थोडंसं आसुसल्यासारखं होईल, पण इंजुरी म्हटलं की लगेच अरे चला ठीक आहे इंजुरी का असं आहे. म्हणून मी काही शब्द आपल्याला इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला ते सहजच लक्षात येईल. कलम 44 क्षती किंवा नुकसान म्हणजे काय की त्याची एक मिनिट मी आपल्याला पुस्तकी व्याख्या सांगतो. आधी पुस्तकी व्याख्या ही त्याची माहीत असणं गरजेचं आहे. पुस्तकी व्याख्या त्याची अशी आहे की क्षती किंवा नुकसान हा शब्द कोणत्याही व्यक्तीला तिचे शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता यांच्या बाबतीत अवैधपणे घडून आणलेला कोणताही अपाय दर्शवतो. बघा ही आहे पुस्तकी व्याख्या. सोपी व्याख्या आहे. थोडक्यात काय याच्यात मी आपल्याला आपल्या सोप्या भाषेत आणि आपल्या हितगुजाच्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. क्षती किंवा नुकसान म्हणजे काय हो की याच्यात म्हटलेलं आहे की शरीर, मन, लौकिक आणि मालमत्ता
आपण बघा, जर कधी कधी आपण ऐकलं की नाही नाही त्या व्यक्तीचं खूप नुकसान झालं, हो असं व्हायला नाही पाहिजे होतं, मग आपण नुकसान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं माहिती का? एक तर सगळ्यात आधी मालमत्तेचं नुकसान किंवा पैशांचं नुकसान. कधी कधी त्या व्यक्तीला अपघात झाला, कोणी मारहाण केली असेल आणि त्याचं काही त्याला फिजिकल इंजुरी झाली असेल तर ते देखील नुकसान असतं. परंतु या ठिकाणी या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की नुकसान हे शरीराचं होतं. मग शारीरिक नुकसान म्हणजे काय, की कोणत्याही व्यक्तीला जर शारीरिक मारहाण झाली, अपघातात म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे जर त्याचं शारीरिक नुकसान झालं तर त्याला या कायद्याच्या भाषेत शारीरिक क्षती किंवा शारीरिक नुकसान असंच म्हणावं. त्यानंतर मानसिक, बघा मानसिक देखील नुकसान होतं एखाद्या व्यक्तीचं. मानसिक नुकसान कसं होईल बरं? जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा मानसिक छळ करते. बघा आपण महिलांच्या गुन्ह्यांबद्दल बऱ्याचदा मानसिक छळ करणं हा देखील खूप मोठा गुन्हा आहे. मग मानसिक छळ म्हणजेच समोरच्या व्यक्तीचं मानसिक नुकसान होय, मानसिक क्षती होय. त्यानंतर बघा लौकिक नुकसान किंवा लौकिक क्षती म्हणजे काय हो, अत्यंत साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे बदनामी. कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचं वक्तव्य किंवा चुकीची अफवा किंवा चुकीची बातमी पसरवणे ज्याच्या माध्यमातून त्याची बदनामी होईल, ही बदनामीच म्हणजे त्या व्यक्तीचं लौकिकाचं नुकसान होय. आणि त्यानंतर मालमत्तेचं नुकसान आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. एखाद्या व्यक्तीचं आर्थिक बाबतीत किंवा त्याच्या कुठल्याही मालमत्तेच्या बाबतीत जर नुकसान होत असेल तर त्याला कायद्याच्या भाषेत त्याचं मालमत्तेचं नुकसान किंवा मालमत्तेची क्षती झाली असं म्हणावं. म्हणजे आजपासून एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा केव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर नुकसान हा शब्द येईल तेव्हा आपण लक्षात घ्यायचं आहे की नुकसान हे शरीराचं होतं, मनाचं होतं, लौकिकाचं होतं आणि मालमत्तेचं नुकसान होतं. ठीक आहे. याच्या पलीकडे देखील या कलमात जास्त काही अभ्यासण्यासारखं नाही. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या गोष्टी जरी आपण पाठ करून घेतलं तरी भरपूर झालं. आणि यानंतर प्रकरण 2 याच्यातलं शेवटचं जे कलम आहे ते कलम आहे कलम 52, ज्याला आपण गुड फेथ असं म्हणतो इंग्रजीत, सद्भावनेने किंवा प्रामाणिकपणे. आता याच्यात म्हणजे हे जे कलम आहे अत्यंत इंटरेस्टिंग आणि चांगलं कलम आहे. या कलमावर आपल्या भारतीय दंडविधान संहितेत अपवाद हे एक स्वतंत्र चॅप्टर दिलेलं आहे आणि या कलम 52चा वेळोवेळी आपल्याला त्या प्रकरणाचा अभ्यास करताना उपयोग होणार आहे. मग त्यासाठी आपण सर्वात आधी कलम 52 जे आहे ते अभ्यासून घेऊया. याची पुस्तकी व्याख्या जर आपण बघायचं म्हटलं तर बघा, कलम 52 सद्भावनेने किंवा प्रामाणिकपणे म्हणजे काय, की ज्या वेळेस एखादी घटना प्रामाणिकपणे, लक्षात घ्या शब्द, की ज्या वेळेस एखादी घटना प्रामाणिकपणे आणि जरूर ती काळजी घेऊन आणि योग्य ते अवधान ठेवून केली जाते, अगर समजली जाते, तेव्हा ते सद्भावपूर्वक केलेले आहे असे समजले जाते किंवा असे म्हटले जाते. बरोबर. आता याच्यात मी आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे असे कोणतेही कृत्य जे सर्व प्रकारची काळजी घेऊन प्रामाणिकपणे सर्व गोष्टींचे भान ठेवून केलेली आहे त्या कृत्याला सद्भावपूर्वक कृत्य असे मानले जाईल. आता सदर बाब जी आहे ती भारतीय दंड संहितेच्या कलम 87, 88, 89 व 93 मधील ज्या कृती आहेत त्या कृतींचा पाया ही व्याख्या आहे. आता आपण पुढे अभ्यासात जेव्हा वाढणार आहोत तेव्हा आपल्याला हे जे कलम आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. परंतु सद्भावपूर्वक केलेले कृत्य म्हणजे काय हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यात या कलमातच ज्या सेक्शनचा उल्लेख केलेला आहे किंवा या कलमातच ज्या पुढील कलमांचा उल्लेख केलेला आहे आपण ते एका मिनिटात अभ्यासूया, जेणेकरून आपल्याला सद्भावपूर्वक केलेले कृत्य म्हणजे काय हे लक्षात येईल. बघा, अत्यंत साधी आणि सिंपल गोष्ट. आपण सर्वजण क्रिकेट बघतच असाल किंवा आपण क्रिकेटचे फॅन असालच. याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एक टीम मैदानात क्रिकेट खेळते, प्रेक्षक बसलेले आहेत, त्यानंतर दुसऱ्या विरुद्ध संघाचे जे फिल्डर्स आहेत ते फिल्डिंग करत आहेत आणि अशा वेळी एका फलंदाजाने एक चेंडू जोरात टोलवला म्हणजे जोरात मारला आणि ऑडियन्समध्ये बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला तो बॉल लागला किंवा तो चेंडू लागला आणि जर ती व्यक्ती दगावली किंवा मृत्युमुखी पडली तर त्या फलंदाजाविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला जाणार नाही, दाखल केला जाणार नाही. का? कारण तो जे कृत्य करतोय ते कृत्य तो सद्भावपूर्वक करतोय. तो फक्त खेळाडू वृत्तीने त्याच्या संघाच्या वतीने तो खेळ करतोय आणि त्याच्याकडून घडलेल्या या कृत्याबद्दल तो दोषी नाही. तसंच डॉक्टर लोकांना
या व्याख्येतून जे पुढे कलमाचे संरक्षण आहे ते मिळालेलं आहे की एखादा वैद्यकीय अधिकारी कोणत्याही रुग्णावर उपचार करत असताना जर त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन उपचार केलेत आणि तरी देखील तो रुग्ण दगावला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा गुन्हा दाखल केला जात नाही, कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं जे कृत्य आहे ते सद्भावपूर्वक योग्य ती काळजी घेऊन आणि भान ठेवून केलेली असते. ठीक आहे. अशा प्रकारे हे सद्भावपूर्वक किंवा स्वेच्छेने केलेलं जे कृत्य आहे ते अपराधास किंवा गुन्ह्यास पात्र नसतात किंवा तो गुन्हा होत नाही असं कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं जातं. या ठिकाणी आपण आजचे हे जे लेक्चर आहे या लेक्चरमधून कलम 26 तर कलम 52 या सर्व व्याख्या बघितलेल्या आहेत. याच्यानंतरचं जे लेक्चर असणार त्याच्यात ते लेक्चर अत्यंत एक 2 ते 5 मिनिटाचं लेक्चर मी टाकायचा प्रयत्न करतो, कारण की आपलं जे प्रकरण 3 आहे वाढीव शिक्षा कलम 75 हे स्वतंत्र प्रकरण आणि स्वतंत्र कलम आहे. म्हणून मी ते स्वतंत्ररित्या एका छोट्याशा लेक्चरद्वारे म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये ते आपल्यासमोर मांडतो. आणि आजचे हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आपल्याला आवडलं असल्यास कृपया आपल्या या लेक्चरला व आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला माझे पुढचे सर्व लेक्चर्स ऐकायला किंवा बघायला भेटावेत अशी जर आपली इच्छा असेल तर बाजूला असलेले जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आपण सर्वांना माझी विनंती आहे की ज्याला कोणाला एक महत्त्वाची सूचना म्हणजे की आता आपण प्रकरण 2 बघितलेलं आहे. या प्रकरण 2च्या कलम 10 पासून 52 पर्यंत सर्व व्याख्यांवर आपण आता प्रश्न सराव आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर घेणार आहोत. जे कोणी व्यक्ती नव्याने माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणार असतील त्यांनी मला माझ्या मोबाईल क्रमांक 9881 988 688 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेज करा, मी आपल्याला जॉईन करून घेतो. उद्या रात्री आपण सर्व ऑनलाईन आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, सराव करणार आहोत. तोपर्यंत आपण हे लेक्चर ऐका आणि आपल्या पुढील सरावात सामील व्हायचा पुरेपूर प्रयत्न करा. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आणि पुढील लेक्चरची वाट बघा. आपण पुढील जे लेक्चर आहे मी सांगितलं की कलम 75वर एक सेपरेट छोटंसं लेक्चर अपलोड करतो. माझ्या या लेक्चरमध्ये काही त्रुटी आपल्याला वाटत असतील तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जे कोणी आपले मित्र अभ्यास करण्यास इच्छुक असतील त्यांना देखील आपलं हे चॅनल आहे ते जॉईन करण्यास नक्कीच सांगा, जेणेकरून आपले अजून काही साथीदार आपल्यासोबतच अभ्यास करतील आणि यशस्वी होतील. ठीक आहे. ओके, थँक्यू.